एव्हरीवन, मी शिवानी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी घेऊन आलेली आहे हेअर केअर टिप्स। हिवाळा लागलेला आहे आणि यस, हिवाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्याचे काही प्रभावी उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे। कोरड्या टाळूच्या काळजीसाठी हायड्रेशन अत्यंत महत्त्वाचं आहे। केसांना तेल लावणेही खूप महत्त्वाचं आहे। हे केवळ रक्तभिसरण वाढवण्यास मदत करत नाही, तर केसांना पोषण देखील देते। हिवाळ्यात केसांची जास्त काळजी घ्यावी लागते। हिवाळ्यात अनेकदा टाळूला कोरडेपणाचा सामना करावा लागतो। या ऋतूतील बदलांचा आपल्या केसांवर अनेक प्रकारे परिणाम होतो। केस गळणे, कोंडा होणे, केस कोरडे होणे अशा समस्यांना अनेकांना सामोरं जावं लागते। पण केसांची योग्य काळजी घेतल्यास या समस्येला सामोरं जाऊ शकते। अशा परिस्थितीत केसांची काळजी घेण्यासाठी कोणत्या टिप्स आपण फॉलो करू शकतो ते आपण बघणार आहोत। हेअर केअर टिप्स अँड इफेक्टिव्ह रेमेडी फॉर हेअर केअर इन विंटर। हिवाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी। सो फर्स्ट आहे तेल लावा। बरेच लोक केसांना तेल लावत नाही। त्यांना असं वाटतं की अरे यार, चिपचिप वाटतात केस, आहे ना, स्टँडर्ड वाटत नाही। आय नो व्हेरी वेल दॅट मी माझ्या एरियातल्या याच्या मेंटॅलिटीवरून हे करते। आणि मी जेव्हाही केसांना तेल लावते तर त्यांना बिलीव्ह होत नाही की बापरे तू तेल लावते। पण यस, कोरड्या टाळूच्या काळजीसाठी हायड्रेशन अत्यंत महत्त्वाचं असतं आणि केसांना तेल लावणे खूप महत्त्वाचे आहे। हे केवळ रक्तभिसरण वाढवण्यास मदत करत नाही, तर केसांना पोषण देखील देते। नेक्स्ट आहे शॅम्पू। सौम्य शॅम्पू वापरा ज्यामध्ये रसायने नसतात। त्यात SLS नसावे। हे तुमच्या केसांची आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करते। केस स्टायलिंग साधने। हेअर स्टायलिंगच्या टूल्सचा जास्त वापर केल्याने केस खराब होतात। कोणत्याही प्रकारचे केस स्टायलिंग टूल्स लागू करण्यापूर्वी तुम्ही ऑर्गन ऑइल देखील लावू शकता। हे एक चांगले केस सिरम म्हणून काम करते। हे उष्णता संरक्षण म्हणून काम करते आणि केसांचे अनावश्यक नुकसान होण्यापासून संरक्षण करते। नेक्स्ट आहे डीप कंडिशनिंग, आहे ना। कंडिशनर लावणं आपल्या केसांसाठी अत्यंत इम्पॉर्टंट आहे। समृद्ध हेअर मास्क वापरा। हे केसांचा कोरडेपणा दूर करते आणि आर्द्रता प्रदान करते। तुम्ही होममेड हेअर मास्क देखील वापरू शकता। नेक्स्ट आहे कोरफड, म्हणजेच की यू नो व्हेरी वेल दॅट ॲलोवेरा। टाळूच्या खाज सुटण्यासाठी आणि सीबम उत्पादन नियंत्रित करण्यासाठी कोरफड लावा। टाळूवर मसाज करा। हे केसांच्या कुंपांना हायड्रेट करते। 30 मिनिटं राहू द्या, त्यानंतर सौम्य शॅम्पूने धुवून घ्या। SLS मुक्त शॅम्पू, सल्फेट पॅराबेन फ्री मी असं ऐकलं होतं, पण SLSचा लॉंग फॉर्म नाही माहीत गाईज। मला जर माहिती झाली तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्याबद्दल माहिती देऊन देणार। नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की ओले केस कधीही बांधू नये, आणि कारण त्यामुळे केस तुटतात। आता गरम पाणी नाही, आपले केस धुण्यासाठी किंवा केस ओले करण्यासाठी खूप गरम पाणी वापरू नका। आणि नेक्स्ट आहे खूप इम्पॉर्टंट आहे निरोगी आहार। विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी पाण्याचे सेवन वाढवा। हे केस आणि स्कॅल्पला हायड्रेट ठेवण्यास मदत करते। फळं अधिक प्रमाणात खा, कारण त्यामध्ये जीवनसत्व आणि इतर आवश्यक पोषक घटक असतात। सो हा होता छोटासा व्हिडिओ। आय होप की तुम्हाला आवडली असेल माहिती। अँड चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।